देशात टोल नाक्यावरून वाहतुकीच्या कोंडीचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो। त्यात काही वेळा ॲम्ब्युलन्स देखील अडकून पडतात। मात्र तिकडे दुबईने टोल नाक्यावरील वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी सोडवली आहे। त्यासाठी दुबईहून तानाजी गोरट यांनी यस न्यूज मराठीसाठी दिलेला हा विशेष रिपोर्ट। दुबईला जगभरात स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं। जगभरातील सर्वात सुरक्षित असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये दुबईचं नाव आहे। राजस्थान सारख्या वाळवंट प्रदेश असलेल्या दुबईने जगभरातील कित्येक रेकॉर्ड आपल्या नावावर मिळवून ठेवले आहे। जगातील सर्वात उंच इमारत असलेला बुर्ज खलिफा टॉवर ही दुबईमध्येच आहे। जेव्हा भारतात पैशाचे व्यवहार बँकेतून व्हायचे तेव्हा दुबईमध्ये एटीएम मधून पैशाचे व्यवहार व्हायचे। आता भारतात एटीएम मधून पैशाचे व्यवहार होतात, मात्र दुबईमध्ये एटीएम मधून सोन्याचे शिक्के निघत आहेत। इतकेच नाही तर दुबईमध्ये एटीएम सारख्या मशीन मधून चहा, नाश्ता, पाण्याची बाटली देखील निघतात। टोल नाक्याच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत पैसे जमा होऊ शकतात ही कल्पना दुबईला भारताकडूनच मिळाली असल्याचं समजलं। मात्र भारतात टोल नाक्यावर होणारी लूट, वादविवाद आणि वाहतुकीची कोंडी ह्या गोष्टी टोल नाक्यावर होणार नाहीत अशा टेक्नॉलॉजीचा वापर दुबईने केला आहे। दुबईने 6 प्रमुख रोडवर स्मार्ट टोल गेट लावले आहेत। टोल नाक्यावरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाला टोलसाठी 1 सेकंद देखील थांबायची आवश्यकता नाही। प्रत्येक गेटवर 5 ते 6 कॅमेराज लावलेले आहेत। येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडीच्या काचेला सॉलिड स्टिकर चिटकवलेलं असतं। एका टोल नाक्यावरून एक गाडी पास होताच डायरेक्ट दुबई गव्हर्नमेंटच्या खात्यावर 4 दिराम जमा होतात। 1 दिरामची किंमत सध्या भारतीय रुपयामध्ये 20 रुपये आहे। दुबईतील शेख झायेद रोड, एअरपोर्ट रोड, गरुड ब्रिज या टोल नाक्यावर एका सेकंदात किमान 5 ते 10 गाड्या पास होतात। दिवसभरात एका रोडवरून किमान 8 ते 9 लाख वाहने प्रवास करतात। या वाहनाकडून दिवसाकाठी दुबई गव्हर्नमेंटला फक्त एका रोडवरील स्मार्ट गेटमधून 3.5 मिलियन दिरम एवढा पैसा मिळतो। मात्र धावती लाईफस्टाईल जगणाऱ्या दुबईतील कोणत्याही नागरिकाला या टोल नाक्यावर स्वतःचा वेळ घालवावा लागत नाही। भारतात देखील अशा प्रकारचे स्मार्ट गेट उभे केल्यास या स्मार्ट गेट टोल नाक्याच्या माध्यमातून मिळणारे पैसे थेट ठेकेदाराच्या घशात न जाता सरकारी तिजोरीत पडू शकतील व राज्याच्या विकासासाठी ते पैसे वापरता येऊ शकतील। सोबतच वाहन चालकांना टोल नाक्यावरील मुजोरी, वाहतूक कोंडी हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल। महाराष्ट्राहून छोट्या असलेल्या दुबईमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरात आपली वेगळी ओळख दुबईने निर्माण केली आहे। शेकडो पटीने मोठा असलेल्या आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न केल्यास भारतात देखील अनेक बदल घडू शकतील। पहा दुबईमधील सुसाट वेगाने वाहणारी ही वाहतूक आणि दुबईमधील हे स्मार्ट टोल नाके, ज्या टोल नाक्यावर एकही माणूस दिसत नाही, एकही कम्प्युटर दिसत नाही। पहा ही स्वप्न नगरी नव्हे तर ही खरीखुरी दुबई नगरी।